अत्यंत अभिनव संकल्पनेच्या नुसार आपण एक टिफिन बैठक आयोजित केलेली आहे. कार्यकर्ते कनेक्ट होत आहेत आणि मतदारसंघाचंही काम होतं. यावरून काय सांगाल? आज आणि उद्या राज्यभर 97,100 बूथवर टिफिन बैठकीचं आयोजन झालं आहे. उद्या महात्मा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यामध्ये महात्मा फुलेजींना वंदन करून आम्ही हे टिफिन बैठक करतो आहे. आमच्या प्रत्येक बूथवरचे 50-50 कार्यकर्ते, बूथवरचे आमचे प्रमुख नेते एकत्रित टिफिन बैठका करतील. जनसंघाच्या भाजपाच्या निर्माणापासनं, स्थापनेपासनं हा आमचा नेहमीचाच कनेक्ट आहे. आपापल्या घरनं डबा आणणे, बसणे, एकामेकाला डबा शेअर करणे, हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन रिलेशनशिप आमची जी आहे ती कायम राहणे, याकरता आम्ही असा टिफिन बैठकाचे आयोजन करत असतो. खरं तर यावरची टिफिन बैठक जी आहे ती टिफिन बैठक करून मग मतदार यादी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. वाचन होणार आहे आणि यातनं एक एक मत जिथं आहे त्यांच्याशी संपर्क करणार आहे. मोदींचा विकसित भारताचा संकल्प, मोदींची गॅरंटी, मोदींचा नमस्कार घरोघरी आम्ही पोहोचवणार आहोत. आणि प्रत्येकाला जसं ग्रामपंचायतमध्ये, नगरपालिकेमध्ये आम्ही एक एक मतासाठी जातो, तसं एक एक मतासाठी आम्ही घरोघरी जाणार आहे. आणि मोदीजींना प्रचंड ताकदीनं मतं मिळतील, विकसित भारताला लोक साथ देतील असा मला विश्वास आहे. लोकसभा निवडणुका सुरू आहे, प्रचाराची रणधुमाळी आहे. यात हे मायक्रो प्लॅनिंग म्हणायचं का? मायक्रो प्लॅनिंग आम्ही नेहमीच करतो, आम्ही केलेलं आहे. 36 लक्ष राज्यातले कार्यकर्ते काम करतात आहे. आमचे सर्व नेते 33,329 नेते, देवेंद्रजी असतील, नितीनजी असतील, महाराष्ट्रातले सर्व केंद्रीय मंत्री असतील, हे प्रत्येक बूथवर जाणार आहे. प्रत्येकाला 3 बूथ आम्ही दिलेले आहे. पंचायत ते पार्लमेंटपर्यंत सर्व नेत्यांना आम्ही जबाबदारी दिली आहे आणि 51% मतं सर्वांनी घ्यावे अशाही सूचना दिल्या आहेत. आणि मला वाटतं राज्यातल्या सर्व बूथवर मोदीजींना प्रचंड मतं मिळतील. पहिल्या आणि दुसऱ्या गाडीला अपघात झाला, अतुल लोंढे यांनी गंभीर आरोप केला षडयंत्राचा. काय सांगा? अतुल लोंढेबद्दल काय बोलावं, पण महाराष्ट्र हा संस्कारमय आहे. या महाराष्ट्रामध्ये असे घातपात कुणी करत नाही. त्यांना महाराष्ट्राचे संस्कार कळले नाही आहे. खरं तर आई महालक्ष्मी जगदंबेचा नवरात्र सुरू आहे. नाना पटोले सुद्धा आई महालक्ष्मी जगदंबेचे भक्त आहेत. आम्ही जे कार्यकर्ते आहोत अशा विचाराचे नाही आहोत. आमचं सरकारही असं नाही आहे. त्यांचा पुन्हा ऍक्सिडेंट होऊ नये, त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं जीवन मंगलमय राहो असं मी आई महालक्ष्मीला प्रार्थना करतो. आणि जे अशा घटनेमध्ये जे राजकारण करतात ते राजकारण चुकीचं आहे. महाराष्ट्राचे संस्कार, संस्कृती अशी नाही आहे. अशा प्रकारच्या टीका करू नये, अशा प्रकारचं बोलू नये. अशी चर्चा आहे की भंडारा गोंदियात सहानुभूती मिळावी म्हणून असं ट्विट केलं जात आहे. त्यांना लखलाप. पण मी तर म्हणे राज्याचा अध्यक्ष म्हणून कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता जरी असेल, छोटा विरोधक जरी असेल, तर कुणाचे ऍक्सिडेंट होऊ नये. शेवटी एक ऍक्सिडेंट होणं म्हणजे त्यांचा परिवाराचं नुकसान होतं. परिवाराचं नुकसान कोणाचं होऊ नये. प्रत्येकाच्या परिवाराची, विरोधी पक्ष जरी असेल त्याच्याही परिवाराची काळजी आपण एकामेकात घेतली पाहिजे. शेवटी आपले संस्कार महाराष्ट्राचे कायम ठेवले पाहिजे. असंच आमच्या या ठिकाणी आमची भूमिका हीच आहे. मनसेने पाठिंबा दिला आहे मोदींना. काल आपण विनंती पण केली होती, देवेंद्रजींनी पण संकेत दिले होते. त्यानंतर काल जाहीर सभेत मनसेने पाठिंबा दिलाय मोदींना. मी राजसाहेबांचे अभिनंदन करतो, आभारी मानतो. त्यांनी मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ दिली आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन दिशा दिली, महाराष्ट्राच्या जनतेला दिशा दिली. खरं तर यातनं महायुती अजून त्या ठिकाणी मजबूत होईल. पण त्यांनी मोदीजींना जे साथ देण्याचा संकल्प केला, खरं तर याचीच गरज होती. राजसाहेबांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्वाची आहे, निर्णायक आहे आणि ही निर्णायक राहणार आहे. पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडणुका विदर्भातल्या होत आहे. त्यांनी काय म्हटलं की मी लोकसभेला देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावे याकरता त्यांना पाठिंबा दिलाय. त्यांनी विकसित भारताच्या संकल्पाला साथ दिली आहे. पुढं काय होईल त्यांचा पक्ष आहे, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. पण मला वाटतं आज तरी त्यांनी मोठी भूमिका घेतली आहे. ज्या भूमिका आम्हाला अपेक्षित ही होती की बाबा राजसाहेब त्यांचा विचार आणि आमचे विचार मिळते जुळते आहे, ते याप्रमाणे करतील. पण ज्या पद्धतीने त्यांनी जाहीरपणे, ठामपणे
अत्यंत शक्तीपणे, आणि जेव्हा ते बोलले की मी मोदीजींना पाठिंबा देतो आहे, त्यांच्या आवाजात ती धमक होती, त्यांचा जो कॉन्फिडन्स होता, मला वाटतं त्यांनी पूर्ण हार्टली मोदीजींना साथ दिली आहे. किती जागांवर फायदा होईल असं वाटतं या सगळ्याचा? कोणत्या जागेवर फायदा होणार की किती जागावर किती मतं मिळणार यापेक्षा राजसाहेबांसारखा एक नेता, इकडे उद्धव ठाकरे सारखा नेता, तो इंडिया आघाडीला आणि हिंदुत्वाला सोडून, हिंदुत्वादी विचाराला सोडून काँग्रेसच्या विचाराच्या दावणीला उद्धव ठाकरे बांधले गेले. उद्धव ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांसोबत बांधले गेले. उद्धव ठाकरेंनी त्यांना साथ दिली आहे जी काँग्रेसनी प्रभू रामचंद्राच्या विरुद्ध त्या ठिकाणी न्यायालयात अॅफिडेव्हिट दिलं. म्हणजे प्रभू रामचंद्राचं अस्तित्वच नाही असं कपिल सिब्बलनी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं. अशा लोकांना उद्धव ठाकरे साथ देत आहे. आणि सनातन हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणारे उदयनिधी स्टॅलिनला उद्धव ठाकरे साथ देत आहे. या राज्यातल्या जनता उद्धव ठाकरेला जे मतं देणार आहे ते राहुल गांधीला मत देणार आहे. उद्धव ठाकरेचं मत म्हणजे राहुल गांधीचं मत आहे. उद्धव ठाकरेचा उमेदवाराला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे. आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंनी जे केलं आहे त्याच्या कितीतरी पटीनं समोर जाऊन राजसाहेबांनी देशाकरता भूमिका घेतली आहे. कधीही कमळावरचा आग्रह नव्हता. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यांनी कधीही अशी भूमिका आम्ही मांडली नाही, तेही स्वीकारणार नाही, कारण ते एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे असा कुठल्या अध्यक्षांनी त्यांना म्हणणे की कमळावर लढा हे आमचे संस्कार नाही. आम्ही असं कधी त्यांच्यासमोर असा प्रस्ताव कधीच मांडला नाही, तेही कधी मान्य करणार नाही. त्यांचं इंजिन चिन्ह आहे, ते भूमिका त्यांनी घेतलेली आहे. पण मी तुम्हाला सांगेल, उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती हिंदुत्व विरोधी घेतली. राजसाहेबांनी जी भूमिका घेतली ती हिंदुत्वाला पुढे नेण्याची घेतली आहे, मराठी माणसाला पुढे नेण्याची घेतली आहे. त्यामुळे मी त्यांना घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो, आभार मानतो, अभिनंदन करतो. दुसरी सभा आहे, काय फलित मिळेल? काही तास शिल्लक. आज प्रधानमंत्री महोदयाची सभा जी आहे ही पूर्व विदर्भामध्ये मोठं परिवर्तन करेल. आजच्या सभेतनं पूर्व विदर्भातल्या 5ही सीटला मोठा फायदा होईल. प्रधानमंत्री मोदीजी आज विकसित भारताची गॅरंटी घेण्याकरता येत आहे आणि मला विश्वास आहे की आजची सभा ऐतिहासिक होणार आहे. उबाठाने जो आहे पुण्यात काँग्रेसचा प्रचार करू नये अशा पद्धतीची सूचना दिलेल्या आहे, कारण की कुठेतरी मावळमध्ये जे आहे उबाठाच्या उमेदवाराचा काँग्रेस प्रचार करत नाही. महाविकास आघाडीमध्ये आता अंतर्गत एकमेकाचा प्रचार थांबवला जात आहे. शेवटी उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या परिवाराचा विचार करून काँग्रेसला साथ दिली आहे. उद्धव ठाकरेंनी जर हा विचार केला असता की माझ्या कार्यकर्त्याचं काय होईल, त्याची भूमिका काय, उद्धव ठाकरेचा जो खरी शिवसेना जी आहे ती ज्या विचारावर तयार झाली त्या विचाराच्याला मूतमाटी उद्धव ठाकरेंनी दिली. आणि उद्धव ठाकरेंना विचारच केला नाही शिवसैनिकाच्या मनात काय. शिवसैनिक गावात काय काँग्रेसच्या विरुद्ध लढतायत. शिवसेनेचे कार्यकर्ते आपला भगवा ध्वज घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार गावोगावात पोहोचवत आहे. आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या स्वतःच्या परिवाराकरता कार्यकर्त्याची बेईमानी केली, कार्यकर्त्याच्या विचाराशी बेईमानी केली. कार्यकर्त्याचा जो हिंदुत्ववादी विचार आहे तो उद्धव ठाकरेंनी सोडून दिला आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेचा कार्यकर्ता हा कधीही काँग्रेसला मत देणार नाही. टीका केली जाते, केमिकल लोच आहे राजमध्ये असं म्हणतात कालच्या युतीच्या घोषणेनंतर. उद्धव ठाकरे हे हिंदुत्व विरोधी आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या विचाराच्या दावणीला बांधले आहे. उद्धव ठाकरेंना सोनिया गांधीजीकडे जावं लागतं आहे. उद्धव ठाकरेंना शरद पवारजीकडे जावं लागतं आहे. उद्धव ठाकरेंना खऱ्या अर्थाने त्यांनी हिंदू धर्माच्या विरोधी असलेल्या शक्तीला साथ देणं सुरू केलं आहे. राजसाहेबांनी खरी हिंदुत्ववादी भूमिका या ठिकाणी उठवलेली आहे. विकसित भारताकरता, हिंदू राष्ट्राकरता, विकसित महाराष्ट्राकरता राजसाहेबांनी केलेली भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे राजसाहेबांसोबत उद्धवजीची बरोबरी होऊ शकत नाही. काल नवनीत राणांनी रवी राणा यांना उमेदवारी देण्यावर नाही, साहजिक एक गोष्ट आहे. मी उपरोधिक पद्धतीने आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या टीममध्ये माननीय नवनीत राणाजी आणि आपले रवी राणाजी एक मिश्किलपणे आम्ही बोललो आहे. त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं आहे. त्यामुळे त्यात एवढं काही सिरियस नाही आहे. त्यांनी मिश्किल उत्तर दिलं म्हणजे मिश्किलपणे बोलले आहेत, उत्तर नाही दिलं, मिश्किलपणे बोलले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं काहीतरी गैरसमज तयार होतो आहे. माझ्या भूमिकेमध्ये आणि नवनीत राणाच्या भूमिकेमध्ये काही वेगळं नाही. त्यांनी मांडलेलंही सुद्धा असंच आहे. आणि मला वाटतं त्यांनी बच्चू कडूबद्दल बोलताना सुद्धा बोलत असताना हा चुकीचा त्या ठिकाणी रेफरन्स आला आहे. मला वाटतं की नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघे एकाच परिवारातले आहे. शेवटी नवनीत राणा
या प्रचंड बहुमताने विजयी होतील. मला वाटतं अमरावतीमध्ये ऐतिहासिक विजय होईल. नवनीत राणाजी प्रचंड बहुमताने निवडून येतील. एक इतिहास अमरावतीमध्ये रचला जाईल असं मला वाटतं. ठीक आहे.